सरकारकडून नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत असं वाटतं? आज युती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। 1 वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतली होती। त्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्या 1 वर्षभरामध्ये या युती सरकारनं महाप्रचंड विकासाची कामं असतील आणि जनतेला दिलासा देणारी कामं करण्यामध्ये त्या सरकारला यश आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की फार मोठं संकट शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी, दुष्काळ आणि महापूर यामुळे आलेलं होतं। जवळजवळ 40,000 कोटीचं पॅकेज या शासनाने जाहीर केलं आणि आज जवळजवळ 50% पेक्षा जास्त ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी आम्ही सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही वर्षभर सुरळीत ठेवण्यामध्ये या युती सरकारला यश आलं आणि जवळजवळ 43,000 कोटी रुपये या वर्षभरामध्ये सरकारने खर्च केलेले आहेत। त्याशिवाय इतका मोठा आर्थिक ताण सोसून सुद्धा सरकारनं 1 दिवसही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार असेल, निवृत्ती वेतन असेल, कंत्राटी कामगारांचा पगार असतील किंवा वेतन यामध्ये कधी 1 दिवसाचा सुद्धा वेळ केला नाही आणि शासनाचे जे नियमित जे खर्च आहेत ते सुद्धा करण्यामध्ये सरकारला इतका खर्च करून यश आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आणि मुंबई MMR याच्यामध्ये फार मोठी विकासाची कामं, मूलभूत विकासाची कामं सुरू झालेली आहेत। त्यामध्ये कोस्टल रोडचं उद्घाटन झालं, त्यानंतर अटल सेतूचं उद्घाटन झालं, वाढवण बंदर पंतप्रधानांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला, ते जगातले एक अद्वितीय बंदर होणार आहे। अशी अनेक कामं आता कालच आपल्या ऑरेंज गेट पासून मरीन ड्राईव्ह पर्यंत बोगदा करला, मेट्रोची अनेक उद्घाटन झाली। पुन्हा मुंबई, नागपूर, संभाजीनगर या सगळ्या शहरामध्ये या मेट्रोची सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं अतिशय चांगलं काम गेल्या वर्षभरामध्ये शासनाने केलेलं आहे। महायुतीनं लाडक्या बहीण योजनेसाठी 21 रुपये देण्याचं एक आश्वासन आणि कर्जमाफी, ही 2 प्रमुख आश्वासनांच्या संदर्भात आता जे लाडक्या बहिणीसाठी 21 रुपये द्यायचे होते ते आता वर्ष पूर्ण झालं। आमचा जाहीरनामा 5 वर्षाचा आहे। निश्चितपणाने 21 रुपये आम्ही देण्याचं लाडक्या बहिणीचं वचन पूर्ण आम्ही करू योग्य वेळेला आणि कर्जमाफी सुद्धा त्यासाठी आता ज्यावेळा बच्चू कडूने उपोषण केलं होतं आणि आम्ही वारंवार मुख्यमंत्री मोदी सांगत होते की योग्य वेळा आम्ही कर्जमाफी करणार आहोत। यासाठी आता प्रवीण परदेशी माजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि ती कर्जमाफी तर आम्ही करणारच आहोत, परंतु सातत्यानं कर्जमाफी का करावी लागते, या कर्जाच्या जातातून शेतकरी कसा सुटेल, आत्महत्या का होत आहेत त्या कशा थांबतील, या सविस्तरपणानं ही समिती अहवाल देईल आणि अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल। कर्जाचा प्रस्ताव जो आहे तो केंद्राला पाठवला नाही, ओमराजे निंबाळकर हक्कभंग आणणार कशा प्रकारे? बघा, आपण बघितलं असाल की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लेखी उत्तर दिलं होतं, ते फार पूर्वी 1-2 महिन्यापूर्वी छापलेलं असतं, पण त्यांनी उत्तराच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं सुधारित उत्तर देताना की हे आम्हाला त्यांचा संपूर्ण मदतीचा प्रस्ताव पोहोचलेला आहे आणि त्याच्यावर समिती कशी येईल, समिती येऊन पाहणी करून गेलेली आहे। म्हणजे पहिल्यांदा उत्तर छापल्यामुळं कदाचित ते अनावरण होऊन गेलं, पण उत्तराच्या सुधारित उत्तरात त्यांनी ते सांगितलेलं आहे। नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 तारखेपर्यंत आता लांबणीवर पडलेला आहे, मात्र या लांबणीवर पडलेल्या निकालाच्या संदर्भामध्ये याचिका दाखल झाली आहे, ज्याच्यावर उद्या सुनावणी होणार आहे। काय आता काय झालेलं आहे की मी त्याला सुद्धा बोलून गेलो होतो की हे ईव्हीएम सांभाळणं, त्याची सुरक्षा ठेवणं आणि त्याबद्दलच्या शंका कुशंका ज्या व्यक्त होत आहेत त्या थांबवायच्या असतील तर ताबडतोबीनं निकाल होणं अतिशय आवश्यक होतं, कारण प्रत्येक नगरपालिकेच्या निकालाचा परिणाम दुसऱ्या नगरपालिका होईल असं नाही, कारण त्याच्या क्षेत्रापुरतं ते असतं आणि म्हणून मला वाटतं की आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आज किंवा उद्या हा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। मात्र राज्य निवडणूक आयोग ज्या पद्धतीने ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कंडक्ट करते त्यामध्ये जो काही घोळ होते त्याला आता औरंगाबाद खंडपीठाने देखील त्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। अशा पद्धतीचा कारभार अक्षरशः थांबलाय निवडणूक आयोगातून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री मोदी सुद्धा असं म्हणाले की न्यायालयाचा निर्णयाचा चुकीचा अर्थ त्यांनी लावल्यामुळं या निवडणुका पुढे ढकलल्या
आणि निवडणुका पुढे ढकलल्यामुळं निकाल पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे. शेती मंत्री हा चुकी आहे. मात्र यात सगळं जोड बंगाल आहे या सगळ्या प्रकरणात. आता मुख्यमंत्री महोदय म्हणतात की याच्यात चुकीचं झालेला आहे, चुकीचा अर्थ लावलेला आहे, याच्यात जोड बंगाल कसं आलंय? शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केली जात नाही असं अंजली दमाने म्हणतात आणि तशा प्रकारची एकूण दिसून येते. काय सांगाल तुम्ही? मला हे सांगता, ज्या वेळा अंजली दमानेने असे आरोप केलेले आहेत त्या वेळा सरकारनं पूर्णपणानं चौकशी केलेली आहे. आता ज्या तेजवानीचा संबंध होता त्याला अटक केलेली आहे. त्यासाठी आता पोलीस प्रचंड त्याचा तपास करतायत. नाही, नाशिकच्या तपोवनच्या संदर्भामध्ये आता ते त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न, हिंदू मुस्लिम असा देण्याचा प्रयत्न होतोय का? कारण त्या पद्धतीने नितेश राणेंनी वक्तव्य केलेलं आहे. काल याबद्दल जबाबदारपणाचं वक्तव्य वाटत नाही का? काल संजय शिरसाटांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे. अनेक पर्यावरणवादी लोकांनी त्याचं निवेदन केलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटते त्याचं उत्तर कालच त्यांना मिळालेलं आहे. सरकारची वर्षपूर्ती झाली, यामध्ये पुढारीने एक सर्वे घेतला ज्यामध्ये पुन्हा एकदा फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून निर्विवाद वर्चस्व मिळालं. ते आहेतच, म्हणजे सगळ्याच पेपरवाल्यांनी आज जे दिलेलं आहे त्यामध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून मुख्यमंत्री एक नंबरला आहेतच. तर त्यामध्ये अजित पवार मात्र 8% आकडे त्यात दिसतो. तो आकडा चुकीचा आहे. तो दोन नंबरला किंवा 3 नंबरला असला पाहिजे. अधिवेशन तोंडावर आहे. कशा प्रकारे सरकार तयार आहे? अनेक मुद्दे आहेत. दुष्काळाचा प्रश्न आहे, पुण्याचं जमिनीचं प्रकरण आहे. सगळ्या गोष्टींना सरकार कसं उत्तर देईल असं वाटतं? सरकार खंबीरपणाने उत्तर देईल. वस्तुस्थिती लपवण्याची सरकारला काही आवश्यकता नाही. वस्तुस्थिती येईल समोर, आम्ही ठामपणानं अतिशय आत्मविश्वासाने आम्ही समोर जाऊ. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.